नाही, मुख्यत्वे मी त्यांच्या तब्येतीबाबत चर्चा करण्यासाठी आलो होतो आणि त्याच पद्धतीनं सोमवारी जी पालकमंत्री महोदयांसोबत आणि चर्चा झाली होती की एक डेलिगेशन ज्यामध्ये जे मुद्दे आहेत तर त्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदय वेळ देतील आणि जी चर्चा करण्यात येईल तर त्या पद्धतीची विनंती केली आहे। कोर कमिटी आहे त्यांनाही बोललेलो आहे मी आणि दोघांच्या तब्येतीबाबत सुद्धा त्यांनी सहकार्य करावं अशा पद्धतीचं मी आवाहन केलेलं आहे। उपोषण मागे घेण्यासाठी काही तोडगा वगैरे काढण्यात येतो, काही शासनाशी वगैरे बोलणं झाले तुमचं? त्या बाबतीतच जर डेलिगेशन जर शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः डेलिगेशनसोबत चर्चा करतील अशा पद्धतीनं पालकमंत्री महोदय सोमवारी आले होते तर त्या पद्धतीचं चर्चा झाली होती तर त्या अनुषंगाने मी पण आता तेच चर्चा केली त्यांच्यासोबत। तर लवकरच मी त्यांच्याशी परत चर्चा करून कोर कमिटीसोबत परत तसं मी कळवतो। मात्र जे शिष्टमंडळ आलं होतं ते खाली हाताने गेलं, ते वैयक्तिक शिष्टमंडळ असावं असंही हाकीम म्हणतात। नाही, तसं जे पालकमंत्री महोदय आले होते तर ते कम्युनिकेशन घेऊनच आले होते की ज्या मंगळवारी कॅबिनेट होती आणि कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा वेळ घेऊन त्यामध्ये तिथे चर्चा करण्यात येईल असं त्या डेलिगेशनचं स्वरूप होतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता त्यांची प्रकृती जी आहे नाजूक आहे, त्यासाठी तुम्ही काही उपचारासाठी विनवणी वगैरे करता? आवाज नाही। त्यांची जी प्रकृती आहे सध्या नाजूक सांगितली जाते वैद्यकीय अधिकाऱ्याकडनं, तुम्ही काही विनवणी वगैरे केली त्यांना उपचार घेण्यासाठी? हो, पहिल्या दिवसापासूनच आपलं वैद्यकीय सर्व ज्या व्यवस्था लागतात त्या आपण पुरवल्या आहेत आणि दोघांच्या तब्येतीमध्ये वेगवेगळ्या हे आहे फाइंडिंग्स आहेत तर त्यानुसार जे आवश्यक औषधोपचार असतात ते देण्याचा प्रयत्न करतो। कार्डियक ॲम्ब्युलन्स एक आपण इथं स्टेशन ठेवली आहे, डॉक्टर पूर्ण वेळ असतात आणि कार्डिओलॉजिस्ट आज सकाळी येऊन गेले होते। दोघांच्या तब्येतीमध्ये काही फाइंडिंग्स होत्या। एका नवनाथ वाघमारे त्यांच्या फाइंडिंगमध्ये LFT KFTचं फंक्शन ब्लड टेस्टमध्ये थोडासा कमी जास्त होतं तर ते आपण त्याबद्दल IV फ्लूइड लागतं त्याबाबत विनंती केली आहे आणि ECGमध्ये हाकेसाहेबांस त्यांचं ECGमध्ये थोडासा हे होतं तर त्याबाबत पुढे 1-2 टेस्ट करायचे त्याच्याबाबत ही विनंती केली। काल रस्ता रोको झाला, जाळपोळ होण्याचा प्रयत्न झाला, जिल्ह्यामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे, तुमचं काय आव्हान राहील? काही मनाई आदेश वगैरे जारी केला? उपोषणकर्ते यांनी सुद्धा त्या पद्धतीचं आवाहन केलं आहे की शांततेमध्ये आंदोलन करावं आणि काल रस्ता रोको झाला तो काही वेळामध्ये क्लिअर झाला। आज दुपारी तसा थोडा काही अल्प कालावधीसाठी झाला होता पण उपोषणकर्ते यांनी पण त्याच्यामध्ये आव्हान केलं आहे तर त्या अनुषंगानं सर्व आंदोलनकर्ते आणि जे सपोर्टर आहेत त्यांनाही मी तेच आव्हान करेल की शांततेमध्ये आंदोलन करावं, कुठे रस्ता रोको किंवा कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीनं कोणतीही गोष्ट करू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।